वसई विरार महानगरपालिकेचा विरार पश्चिमेतील बोळिंज येथील 30 MLD क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मागील 25 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे विनाप्रक्रिया सांडपाणी थेट खाडीत सोडले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केला आहे। 385 कोटींचा हा प्रकल्प अवघ्या 9 वर्षातच जीर्ण झाला असून बीम पिलरही कोसळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। 30 MLD क्षमतेपैकी सध्या केवळ 8 MLD पाण्यावर प्रक्रिया होत असून उर्वरित सांडपाणी थेट सोडले जात आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वसई विरार महापालिकेने सॅटेलाइट सिटीच्या जे काही अनुदान आलं त्या अंतर्गत अनेक कामं केली आणि ही सगळी कामं डम्पिंग ग्राउंडचं असेल किंवा STPचं असेल, हे सगळी कामं, ह्या सगळा पैसा वाया गेलेला आहे आणि याच्या संदर्भात आपण वारंवार मी सुद्धा बोललेलो आहे। आता परत सांडपाणी प्रकल्पावरती 2-2.5 कोटी रुपये खर्च करण्याच्या संदर्भात ज्या वेळेला प्रस्ताव आला त्यावेळेला हा सगळा विषय महासभेसमोर मी मांडला। त्याचं कारण असं आहे की 9 वर्षापासून 385 कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा 30 MLDचा जो प्लांट आहे 30 MLD पैकी काहीही म्हणजे 1 MLD सुद्धा पाणी प्रोसेस होत नाही। त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं म्हणजे पर्यावरणाची हानी आहे आणि MPCB असेल किंवा NGT असेल ते वारंवार महापालिकेला या संदर्भात कोट्यवधीचा फाईन मारतायत आणि तरी सुद्धा प्रशासन असतील किंवा अधिकारी असतील याच्याकडे ढुंकून बघायला तयार नाहीत। त्यामुळे हे 385 कोटी आजच्या दिवशी अक्षरशः सांडपाण्यात वाहून गेल्याचं चित्र आहे, वास्तव आहे। त्यामुळे हा विषय आम्ही महासभेसमोर मांडला आणि त्याची संपूर्ण चौकशी व्हावी, याची व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका निघावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे।